शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज मिळणार आहे. यासाठी जिल्हा सहकारी बँकेमार्फत पीक कर्जात शेतकऱ्यांना 0% व्याजदराची सवलत दिली जाणार आहे. तर काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्जात शेतकऱ्यांना 0% व्याज दराची सवलत दिली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील लाखावर शेतकऱ्यांना 10 एप्रिलपासून हा लाभ जो आहे हा दिला जाणार आहे. तर आता हा जो काही जिल्हा आहे, 2 जिल्हे यामध्ये सांगण्यात आले आहेत. हे 2 जिल्हे कोणते आहेत हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. त्यापूर्वी जर आपण अधिक माहिती या ठिकाणी पाहणार आहोत, तर जे काही पीक कर्ज आहे तर हे पीक कर्ज शेतकऱ्यांना किती मिळणार आहे हे थोडक्यात त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर मंजूर दरानुसार वाटप रक्कम किती असेल तर या ठिकाणी पहा, धुळे आणि नंदुरबार हे 2 जिल्हे यामध्ये आहे. 2 जिल्ह्यांसाठी 0% व्याजदराने पीक कर्ज मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा झाली आणि यामध्ये 30 पीक कर्जदारास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये प्रति हेक्टर स्केल कापसाला 80,000, केळीला 1,26,000, पपईला 1,20,000 असं देण्यात येणार आहे. तर आता यामध्ये जर जाणून घ्यायचं असेल तर 2 जिल्हे कोणते आहेत? धुळे आणि नंदुरबार. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी ही बातमी आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा निर्णय घेतला आहे. 2024-25 या कालावधीत नवीन पीक कर्ज वाटपाची मंजुरी घेत वाटपाच्या तयारीला वेग लागला आहे आणि 30 मार्च 2024 पूर्वी पीक कर्ज परतफेडीचे आवाहन देखील बँकेने केलेले आहे. या संदर्भात ही अपडेट आहे. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक कर्ज किती दराने तुम्हाला मिळत आहे? 0% दराने मिळत आहे की अधिक दर या ठिकाणी आहे? ते कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती नसेल तुमच्या दरात तर जिल्ह्यातील दर काय आहे तर त्याचं देखील कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा. त्याचं देखील अपडेट जर आपल्याला आले तर आपण ते अपडेट देखील घेऊया. सध्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची हे अपडेट होते. अशाच कामाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजूनही आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.